हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे राजेश हा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर रियाबरोबर गोव्याला मजा मारायला गेलाय, गोव्याला हनीमून साजरा करायला गेलाय. आणि इकडे अंजलीची तब्येत खूप बिघडली आहे. अंजली तिच्या चाळीतल्या घरात एकटीच होती. चक्कर येऊन पडली. तिने राजेशला कॉल केले पण राजेशने फोन नाही उचलले. शेवटी वॉचमॅन काका तिच्या मदतीला धावले. त्यांनी अर्णवला फोन केला. अंजली हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि अंजलीची अवस्था खूप बिकट झाली आहे. मग आता अर्णव या राजेशची अवस्था बिकट करणार की नाही, अंजलीचं काय होणार, तिची प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे 8व्या महिन्यात डिलिव्हरी तर होणार नाही ना, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे राजेश आणि अंजलीच्या चाळीत पोहोचलेले असतात आणि या चाळीमध्ये होळीची धामधूम सुरू असते. सगळे आनंदात रंगपंचमी खेळत असतात. अर्णव आणि ईश्वरी पुढे येतात. तेवढ्यात त्यांना दिसतं की अंजली आणि राजेश एकमेकांना रंग लावताय, एकमेकांबरोबर होळी साजरी करताय. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, चला सर, आपण अंजली ताईंना रंग लावूया. तर अर्णव म्हणतो, नाही नाही, ताई खूप चिडेल, मला नाही तिला रंग लावायचा. अर्णवची हिंमत वेळेवरच संपते. ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, आज है होली, जरूर होगी आँख मिचोली. पण अर्णवला काही कळत नाही. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही चला माझ्याबरोबर, अंजली ताई काय आपल्याला ओळखू शकणार नाही. असं म्हणून ती अर्णवला रंगांच्या जवळ घेऊन येते आणि अर्णवच्या चेहऱ्याला चांगलाच रंग लावते. त्याला केस वर करायला सांगते आणि त्याला पूर्ण रंगाने त्याचा चेहरा भरून टाकते आणि मग स्वतःला सुद्धा रंग लावते. आणि अर्णवला विचारते, अर्णव सर, आता ओळखायला येतंय का की कोण आहोत आपण? आणि अर्णव सुद्धा ईश्वरीला म्हणतो, ए कोण आहेस तू? ईश्वरी हसू लागते. अर्णव ईश्वरीच्या चेहऱ्याला आणखीनच रंग लावतो आणि मग अर्णवला आणखीन एक कल्पना सुचते. त्याच्या गळ्यामध्ये जो गमछा असतो, हा गमछा तो स्वतःच्या माथ्याला बांधतो, म्हणजे त्याची ओळख आणखीनच पुसली जाते. ईश्वरीला सुद्धा ही आयडिया खूप आवडते. ईश्वरी म्हणते, वा सर, तुमचं पण माझ्याबरोबर राहून राहून डोकं चालायला लागले. अर्णव स्माईल करतो. ईश्वरी सुद्धा तिची ओढणी आपल्या डोक्याभोवती बांधते, म्हणजे तिची सुद्धा ओळख अंजलीला काही पटणार नाही. आणि मग हे दोघेही अंजलीकडे जाऊ लागतात. तेवढ्यात अर्णवला एक ढोलवाला दिसतो. अर्णव चक्क हा ढोल स्वतःच्या गळ्यात घेतो आणि धन 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 ढोल वाजवत असतो. ईश्वरी खूप खुश होते, स्माईल करते. एकीकडे अर्णव ढोल वाजवत असतो आणि ईश्वरी त्याच्या मागे नाचत नाचत येत असते. परंतु तेवढ्यात जीनियस, आईन्स्टाईनपेक्षा जास्त हुशार असलेला राजेश या दोघांना पाहतो. आणि या दोघांनी कितीही स्वतःच्या चेहऱ्याला रंग लावलेला असला, डोक्याला गमछा, डोक्यावर ओढणी घेतलेली असते, पण आपल्या जीनियस राजेशला लगेचच कळतं, हा तर आपला चिंटुकल्या आणि इंदोरी जिलेबी आहे. आणि तो या दोघांकडे बारीक लक्ष ठेवतो. पण वेळेवर यांचा खुलासा करायचा असा प्लॅन तो बनवतो. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे राजेशकडे दुर्लक्ष करून अंजलीच्या जवळ येतात आणि मग अंजली ही त्यांच्या जवळ असते. अर्णव खूप इमोशनल होतो. ईश्वरी ही ढोल नगाड्यावर नाचत असते. अंजलीसुद्धा एन्जॉय करत असते. ईश्वरी ही अंजलीला प्रेमाने रंग लावते आणि हॅप्पी होली असं म्हणते. अंजलीलाही आनंद होतो. अंजली ही ईश्वरीला रंग लावते. पण ही ईश्वरी आहे हे अंजलीला काही माहीत नसतं. राजेशचं या सगळ्याकडे बारीक लक्ष असतं. चिंटुकल्या, आत्ता होळी साजरी करून घे, मग पहा मी तुझा कसा गेम वाजवतो, असा विचार तो करत असतो. आणि मग ईश्वरी ही अर्णवला इशारा करते की तुम्ही सुद्धा ताईला रंग लावा. आणि अर्णव हा ताईच्या गालांवर रंग लावतो आणि हॅप्पी होली असं म्हणतो. ताई ही सुद्धा अर्णवच्या गाला रंग लावून त्याला हॅप्पी होली म्हणते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. तेव्हा अंजलीला संशय येतो, हा तर आपला चिंटू आहे. ईश्वरी हे पाहते. ईश्वरीला समजतं, सर जास्त वेळ इथे राहू नका, नाहीतर ताईला संशय येईल. आणि अर्णव तेथून जातो. ईश्वरी तेथेच उभी असते आणि राजेश हे सगळं पाहत असतो. आत्ता अंजलीसमोर आपण सगळा खुलासा करायचा की हा चिंटुकले आहे आणि ही इंदोरी जिलेबी आहे, असं राजेश ठरवतो. आणि राजेश हा लगेचच अर्णवजवळ येत असतो. तर अंजली अर्णवकडेच पाहत असते आणि विचार करते, हा अर्णवच होता ना, त्याच्यासारखाच दिसतोय. पण चिंटू हा असा येणार नाही. चिंटू काय ढोल वाजवत वाजवत नाचत येऊ शकत नाही, त्याचा तो स्वभाव नाही आहे, असं सुद्धा अंजलीला वाटतं. नाही नाही, हा आपला चिंटू नाही आहे. पण राजेशने मात्र अर्णवला ओळखलेलं असतं आणि राजेश हा अर्णवच्या समोर येऊन उभा राहतो. अर्णव हा सुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहतो. दोघे एकमेकांना चांगलं टशन देतात. अंजली आणि ईश्वरी या दोघांकडे पाहत असतात.
तेव्हा राजेश हा सगळ्यात आधी अर्णवच्या चेहऱ्यावर रंग उडवतो आणि विचारतो, काय रे चिंटुकल्या, तुझी हिंमत खूपच वाढली आहे, माझ्या चाळीत येऊन माझ्या बायकोला रंग लावतोय. तर अर्णव उत्तर देतो, केलं की नाही मी माझं चॅलेंज पूर्ण. मी तुला सांगितलं होतं, तुला चॅलेंज दिलं होतं, मी तुझ्या समोरच माझ्या ताईला रंग लावणार आणि ते मी पूर्ण केलंय. तर राजेश म्हणतो, चिंटुकल्या तुझी हिंमत खूप वाढली आहे, आता तुझ्या ताईला मी दाखवतोच तुझा खरा चेहरा. असं म्हणून राजेशच्या हातामध्ये एक पाण्याचा ग्लास असतो. आता अर्णवच्या तोंडावर पाणी फेकून मारायचं आणि अर्णवचा खुलासा अंजलीसमोर करायचा असं राजेशने ठरवलेलं असतं. ईश्वरी हे सगळं पाहत असते. ईश्वरीला समजतं की राजेशचा प्लॅन काय येते. तेवढ्यात ईश्वरीला बाजूच्या टेबलवर पाण्याने भरलेली बादली दिसते आणि ईश्वरी म्हणते, या राजेशने आपल्या नवऱ्याच्या तोंडावर एक ग्लास पाणी मारण्याच्या आधी आपण याच्या डोक्यावर एक बादली पाणी ओतू, म्हणजे एक सुनार की तो सोल लोहार की. असं म्हणून राजेश हा अर्णवच्या तोंडावर पाणी फेकून मारणार. अर्णव खूप घाबरतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवतो, पण राजेशने पाणी फेकण्याआधीच ईश्वरी चक्क या राजेशच्या डोक्यावर पूर्णच्या पूर्ण पाण्याची बादलीच उलटी करते. अचानक एवढं पाणी अंगावर पडल्यामुळे राजेश चांगला दचकतो आणि खाली वाकतो आणि या संधीचा फायदा अर्णव घेतो. अर्णवच्या हातात ढोल असतो. अर्णव या राजेशच्या पाठीमागून ढोलची जोरात धडक देतो आणि राजेश हा तोंडावरच पडतो. ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात. या राजेशची चांगली जिरली. हे दोघे ढोल वाजवत वाजवत नाचत नाचत तेथून पळून जातात. पण तेवढ्यात अंजलीला दिसतं की राजेश खाली पडलाय. अंजली राजेश जवळ येते आणि विचारते, अहो काय झालं तुम्हाला? राजेश म्हणतो, नाही नाही काही नाही. आणि राजेशचा रंग पूर्ण पुसला गेलेला असतो, त्यामुळे अंजली त्याला पुन्हा एकदा रंग लावते, हॅप्पी होली म्हणते आणि डान्स करू लागते. ती खूप खुश असते. राजेश काय अंजलीला सांगत नाही की चिंटुकल्या आणि ईश्वरी येथे आले होते आणि तो सुद्धा डान्स करतो. पण तो चिडलेला असतो आणि विचार करतो, हे दोघांनी आज पुन्हा एकदा माझी जिरवली, पुन्हा थोडक्यात वाचले. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आपल्या गाडीजवळ येतात. अर्णव खूप खुश असतो. चक्क ईश्वरीला उचलून घेतो, गरागरा गरागरा गोल गोल फिरवतो आणि म्हणतो, आज मी खूप खुश आहे मिस इंदोर. तुझ्यामुळे आज मला माझ्या ताईला रंग लावता आला. इतक्या वर्षांपासून मी जे परंपरा जपली होती ती परंपरा मला पाळता आली फक्त तुझ्यामुळे. आज फक्त तुझ्यामुळे मला माझ्या ताईला रंग लावता आला. खूप खूप थँक्यू. ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहतच असते. अर्णवला समजतं आपण हे काय केलंय, आपण तर ईश्वरीला उचलून घेतलंय. तो ईश्वरीला खाली ठेवतो आणि ईश्वरी त्याला म्हणते, सर पाहिलं ना, मी तुम्हाला म्हणाले होते तुम्ही अंजली ताईला नक्की रंग लावू शकता, पण तुम्हीच घाबरला होता. अर्णव म्हणतो, हो पण हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तू होतीस म्हणून मला तिला रंग लावता आला. हे दोघे खूप खुश होतात आणि म्हणतात, चला आता घरी. अर्णव आणि ईश्वरी घरी जायला निघतात आणि मग थोड्या वेळानंतर रात्र झालेली असते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे अंघोळ करून कोरे चकचकीत झालेले असतात. अर्णव बनियान आणि टॉवेलमध्ये आपल्या बाथरूम बाहेर येतो, रूममध्ये येतो. ईश्वरी ही तिची केस वाळवत असते. ती खूप सुंदर दिसत असते आणि अर्णवसुद्धा तिच्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून जातो आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरीच्या हे लक्षात येतं की अर्णव आपल्याकडे पाहतोय. ईश्वरी अर्णवकडे पाहते तर अर्णव हा लाजून लगेच आपली नजर दूर करतो. ईश्वरी विचारते, सर हे काय? अर्णव घाबरून म्हणतो, कोठे काय? काही नाही. ईश्वरी म्हणते, सर आरशात पहा. अर्णव म्हणतो, ते मी रोजच पाहतो, मला नाही पाहायचंय. ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि त्याला दाखवते, सर पहा तुमच्या पाठीला आणि हाताला रंग लागलाय, तो रंग निघाला नाहीये, तुम्ही अशी कशी आंघोळ केली? तर अर्णव म्हणतो, मला आहे ना 2च हात आहे आणि पाठीवर माझा 3रा हात जात नाही म्हणून असं झालंय. ईश्वरी म्हणते, सर 3ऱ्या हाताची नाही डोक्याची गरज असते, थांबा मी तुमचा रंग आत्ता घालवते. असं म्हणून ईश्वरी एक बाऊल घेऊन येते. अर्णव विचारतो, हे काय? ईश्वरी सांगते, दही आणि बेसनाचं मिश्रण आहे. अर्णव विचारतो, येथे रंग काढायचा आहे पाठीवरचा, भजने तळायचे. ईश्वरी म्हणते, सर मी सुद्धा भजने तळणारे, रंगच काढणारे. हे मिश्रण लावलं ना की रंग लवकर निघेल. अर्णव विचारतो, मग हे मिश्रण लावल्यावर मला पुन्हा एकदा आंघोळ करावी लागेल का? अर्णवला ईश्वरी सांगते, हो हो पुन्हा एकदा आंघोळ तर करावीच लागेल. अर्णव म्हणतो, नाही नाही मी पुन्हा आंघोळ नाही करणार, मला नाही लावायचं हे. ईश्वरी म्हणते, नाही म्हणून चालणार नाही, तुम्हाला तर हे लावावंच लागेल आणि रंग काढावाच लागेल, आंघोळ करावीच लागेल. अर्णवचा नाईलाज होतो. ईश्वरी त्याला खाली बसवते. अर्णव म्हणतो, जास्त थिक लेअर लावू नको. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. आणि पुटपुटते, या माणसाला तर प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम असतो.
ईश्वरी अर्णवच्या हाताला पाठीला जेथे रंग लागलेला असतो तेथे हे मिश्रण लावते आणि अर्णवला स्पर्श करतीये म्हणून ती खूप खुश असते. अर्णवसुद्धा चांगलाच रोमॅन्टिक होतो. ईश्वरीला अर्णव म्हणतो, लवकर लाव, ते खूप स्टिकी आहे, मला परत आंघोळसुद्धा करायची आहे. ईश्वरी विचार करते, या माणसांमध्ये रोमॅन्टिक नावाची गोष्टच नाही आहे. याला प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच आणि या दोघांचं या गोष्टीवरूनच बाचावाची सुरू असते. पण ईश्वरी मात्र अर्णववर फिदा असते, खूप खुश असते. इकडे राजेशला दाद्या कॉल करतो. राजेश फोन उचलतो आणि विचारतो, हा बोला आता काय? तर हा दाद्या विचारतो, पुढचा हप्ता कधी देणार आहे? राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश म्हणतो, काल तर तुम्ही एवढे पैसे घेऊन गेले आणि आता पुढचा हप्ता का? माझ्याकडे होते नव्हते सगळे पैसे घेऊन गेलात, आता काय मी झाडावरून पैसे तोडून आणू? दाद्या चिडून म्हणतो, कोणत्या झाडाला पैसे लागतात ना तुझ्यासाठी हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तू मला जे पैसे दिलेत ना ते फक्त तोंड बंद ठेवायचे पैसे दिलेत. पुढचा हप्ता लवकरात लवकर नाही मिळाला ना तर तुझ्या घरी येईल आणि तुझ्या बायकोसमोर तुझं सगळं सत्य सांगेल, मग पहा तुझं काय होतं ते. असं म्हणून दाद्या फोन कट करतो. राजेश चांगलाच घाबरतो आणि विचार करतो, हा दाद्या तर आता डोक्यावर बसलाय. एकतर त्याला माझं घरसुद्धा समजलंय, तो घरी येऊन कधीही अंजलीसमोर माझा खुलासा करू शकतो. मला आता लवकरच काहीतरी करावं लागेल, येथे जास्त दिवस राहून चालणार नाही असा विचार राजेश करतो. तेवढ्यात अंजली तेथे येते आणि म्हणते, अहो तुम्ही माझी औषध नाही आणली, 2 दिवसापासून संपली आहेत. राजेश म्हणतो, अरे यार, ते होळीच्या गडबडीत विसरून गेलो, उद्या सकाळी मी नक्कीच आणेल. अंजली म्हणते, नक्की आणा बरं का, 2 दिवस झालेत मी गोळ्या घेतल्या नाही. असं म्हणून ती आपल्या खोलीत परत जाते. राजेश विचार करतो, काय कटकट आहे इथे. एकतर त्या डॉक्टरने इतकी महागाची औषधं लिहून दिली आहेत, एक स्ट्रीप आणायची म्हटली तरी 1000 रुपये जातात. माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे. मला त्या चिंटुकल्याच्या घरी लवकरात लवकर या अंजलीला घेऊन जावं लागेल, म्हणजे माझ्या डोक्याला टेन्शनच राहणार नाही असा विचार राजेश करतो. आणि पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. अर्णव ईश्वरीला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तिचा चेकअप करण्यासाठी. तो रिसेप्शनवर याबद्दल सांगतो. रिसेप्शनिस्ट म्हणते, तुम्हाला थोडा वेळ बसावं लागेल आणि आणखीन एक, जेव्हा डॉक्टर तुम्हाला आतमध्ये बोलवतील तेव्हा तुम्हाला तुमचे मोबाईल येथे सबमिट करावे लागतील. अर्णव विचारतो, मोबाईल कशाला? मला खूप महत्त्वाचे कॉल्स येत असतात. रिसेप्शनिस्ट सांगते, डॉक्टरांना चेकअप करताना कोणताही डिस्टर्बन्स नको असतो, त्यामुळे त्यांनी हा रूल बनवला आहे आणि तुम्हाला सुद्धा फॉलो करावाच लागेल. मोबाईल येथे सबमिट करावा लागेल. ईश्वरी आणि अर्णवचा नाईलाज होतो. ते हो म्हणतात आणि वेटिंग एरियामध्ये बसतात. ईश्वरी अर्णवला विचारते, सर त्या श्रीकांत धुमाळचा काही पत्ता लागला का? अर्णव ईश्वरीला सांगतो, मी शिर्केला त्याच्या पाठावर सोडलंय आणि मागील 3 दिवसापासून शिर्के त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो घरीच आलेला नाहीये. तू काळजी करू नको, तो जास्त दिवस लपू शकणार नाही, आपण त्याला शोधून काढूच. ईश्वरी विचार करते, पण सर त्याने माझ्यावर हल्ला का केला असेल? अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, तू त्या श्रीकांत धुमाळला म्हणाली होतीस ना की मला पुरावे हवे आहेत, आणि नक्कीच त्या श्रीकांत धुमाळचा सुद्धा या प्रकरणात काहीतरी हात असेल. त्यानेच हे सगळं प्रकरण कुणाच्या तरी सांगण्यावरून घडून आणलं असेल, त्यामुळे तो घाबरतोय, त्यामुळेच त्याने तुझ्यावर जीव घेणा हल्ला केला. ईश्वरी म्हणते, सर मला तुमचं सगळं पटतंय, नक्कीच असं असेल. आपण त्या श्रीकांत धुमाळला तर शोधून काढू, परंतु आपल्याला ताईला सुद्धा लवकरात लवकर घरी आणायला हवं, कारण सकाळपासून मला ताईची खूप काळजी वाटतीये. काहीतरी वाईट घडणार आहे अशी मला भीती वाटतीये. अर्णवला सुद्धा अंजलीची काळजी वाटू लागते. आणि इकडे अंजली तिची कामं उरकून आपल्या बेडवर येऊन बसते. राजेश घरात नसतो आणि अचानक अंजलीच्या पोटात जोरदार कळा सुरू होतात. अंजलीला खूप त्रास होऊ लागतो, ती वेदनेने विव्हळू लागते. मला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायला हवं, राजेशला घरी बोलून घेते असा विचार करून अंजली ही आपला मोबाईल घेते आणि राजेशला कॉल करते. परंतु राजेश मात्र रियाच्या घरी बसलेला असतो. रिया ही किचनमध्ये असते. राजेश पाहतो अंजलीचा फोन आलाय, पण रिया त्याच्या मागेच उभी असते. राजेश विचार करतो, आता ही बावड बायको कशाला कॉल करतीये? घराच्या बाहेर आलो नाही की हिचे कॉल लगेच सुरू झाले आणि हिने नक्कीच त्या औषधांसाठी कॉल केले असतील की राजेश त्या गोळ्या कधी घेऊन येता, येथे काय माझ्याकडे पैशांची खाण आहे का? एक दिवस गोळ्या नाही घेतल्या तर मरणार नाही बावड बायको, असा विचार करून राजेश त्याचा मोबाईल सायलेंट करून ठेवतो. इकडे अंजलीला खूप त्रास होत असतो. राजेश माझा फोन का उचलत नाहीये हा प्रश्न तिला पडतो आणि अंजली त्याला पुन्हा पुन्हा फोन करत असते, परंतु राजेशचा फोन हा सायलेंटवर असतो. तेवढ्यात रिया राजेशसाठी कॉफी घेऊन येते आणि विचारते, सर्वेश बेबी कोणाचा फोन होता?
राजेश सांगतो एवढा महत्त्वाचा नव्हता. अंजलीला खूप त्रास होत असतो आणि ती विचार करते राजेश फोन का उचलत नाहीये आणि ती पुन्हा एकदा राजेशला फोन करते. पण राजेश मात्र रियाचा हात हातात घेऊन मस्त कॉफी पीत बसलेला असतो. रिया तर त्याच्यावर फिदाच असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे अजूनही वेटिंग एरियामध्येच बसलेले असतात. अर्णवने शिर्केला कॉल केलेला असतो. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट सांगते चला तुमचा नंबर आलाय. अर्णव आणि ईश्वरी फोन कट करतात आणि रिसेप्शनवर येतात. ते आपले फोन तेथे जमा करतात आणि चेकअपला जातात. इकडे अंजली ही पुन्हा पुन्हा राजेशलाच कॉल करत असते. राजेश सोडून तिच्या आयुष्यात कोणीच नाहीये. तिचा अर्णववर आणि ईश्वरीवर राग आहे. मग कमीत कमी शिर्केला कॉल करावा किंवा घरी मामाला, अर्णव आकाशला कॉल करावा, पण ती फक्त राजेशलाच कॉल करत असते. आणि राजेश गप्पा मारण्यात दंग असतो. तो आपल्या फोनकडे पाहत सुद्धा नाही आणि अंजली इकडे तडफडत असते. अर्णव आणि ईश्वरी डॉक्टरच्या केबिनमध्ये असतात आणि डॉक्टर ईश्वरीचं चेकअप करत असतात आणि अर्णवला या चेकअपबद्दल आणि ईश्वरीची काळजी कशी घ्यायची, तिची तब्येत कशी आहे याबद्दल सांगत असतात. तर अंजलीला खूप त्रास होत असतो. राजेश तर फोन उचलत नाहीये, मला आता चिंटूला कॉल करावाच लागेल असा विचार करून अंजली चिंटूला म्हणजेच अर्णवला कॉल करते. परंतु अर्णवचा फोन हा या हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर ठेवलेला असतो. त्यामुळे अर्णवसुद्धा फोन उचलत नाही. अंजलीला मोठा धक्काच बसतो. राजेशही फोन उचलत नाहीये, अर्णवसुद्धा फोन उचलत नाहीये. आता मला स्वतःलाच हॉस्पिटलला जावं लागेल असा विचार अंजली करते. इकडे ईश्वरीचं चेकअप पूर्ण होतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही डॉक्टरांच्या केबिन बाहेर येतात आणि इकडे अंजली ही घराबाहेर निघते. परंतु तिला खूप त्रास होत असतो. तिला चालताही येत नाही आणि ती घराबाहेरच येऊन बसते. तेवढ्यात वॉचमॅन काका तेथे येतात आणि विचारतात काय झालं अंजलीताई, तुम्हाला त्रास होतोय का? अंजली सांगते हो काका, माझ्या पोटात खूप कळा येत आहे. आणि मग वॉचमॅन काका लगेचच अर्णवला कॉल करतात. अर्णव रिसेप्शनला जातो तर ही रिसेप्शनिस्ट सांगते सर तुम्हाला पुन्हा पुन्हा कुणास तरी कॉल येत होता. अर्णव चिडून म्हणतो म्हणूनच तुम्हाला म्हणाला होतो माझ्याजवळ माझा फोन राहू द्या. अर्णव त्याचा फोन पाहतो तर अंजलीचे मिस कॉल असतात. अर्णव खूप घाबरतो. तेवढ्यात वॉचमॅनचा त्याला कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि विचारतो काय झालं. तर वॉचमॅन काका सांगतात अंजली ताईला खूप त्रास होतोय, त्यांच्या पोटात कळा येत आहे आणि राजेश साहेब सुद्धा इथे नाहीये. अर्णव म्हणतो ठीक आहे, आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आहोत, तुम्ही लवकरात लवकर ताईला इथे घेऊन या, आम्ही इथे सगळं रेडी करून ठेवतो. वॉचमॅन हो म्हणतो आणि फोन कट करतो. ईश्वरी विचारते काय झालं. अर्णव तिला झालेला सगळा प्रकार सांगतो. ईश्वरी सुद्धा घाबरते. आणि मग थोड्या वेळानंतर अंजली तर अजून हॉस्पिटलमध्ये पोहोचली नसते, परंतु मामा, आजी, आकाश सगळे तेथे असतात. आणि अर्णव हा नर्सला विचारतो तुमची सगळी तयारी झाली ना, माझी ताई येथे कधी पण येईल, तुमची लिफ्ट सुरू आहे ना, तुमचे डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, नर्सेस सगळे तयार आहेत ना, माझ्या ताईला कोणताच प्रॉब्लेम व्हायला नको आहे. नर्स सांगते हो सर आम्ही रेडी आहोत. आणि तेव्हा अर्णव हा लगेच शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो शिर्के माझ्या ताईला त्रास होतोय, ती रिक्षाने येथे येते, रिक्षासाठी ग्रीन वे बनवा, माझ्या ताईला कोणताही त्रास व्हायला नकोय, ती लवकरात लवकर येथे पोहोचायला हवी. शिर्के म्हणतो हो सर तुम्ही काळजी करू नका, ताई तेथे लवकरच पोहोचतील. आणि तेवढ्यात अंजली तेथे पोहोचते आणि अंजलीला स्ट्रेचरवर ठेवलं जातं. अंजली बेशुद्ध झालेली असते. अर्णव खूप घाबरतो, म्हणतो ताई घाबरू नको, मी आहे, तुला काहीच होऊ देणार नाही. डॉक्टर आणि नर्सेस अंजलीला आतमध्ये घेऊन जातात. अर्णव खूप घाबरलेला असतो. अर्णव, ईश्वरी, आजी, मामा, आकाश या सगळ्यांना अंजलीची खूप काळजी वाटत असते. इकडे राजेश पाहतो की त्याला वॉचमॅनचा मिस कॉल आलाय, याने कशाला कॉल केला असेल, त्या अंजलीचं पन्नं काही बिघडलं तर नाही ना, असं विचार करून राजेश वॉचमॅनला कॉल करतो आणि विचारतो काय झालंय. तर हा वॉचमॅन सांगतो साहेब अंजलीताईची तब्येत खूप बिघडली होती, त्या बेशुद्ध झाल्या होत्या. राजेशला मोठा धक्काच बसतो. आधीच इतका खर्च, आता हॉस्पिटलचा सुद्धा खर्च करावा लागेल असा विचार राजेश करतो. तर वॉचमॅन सांगतो मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, येथे अर्णव सर आणि ईश्वरी मॅडमसुद्धा आहेत. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो बरं झालं, त्या बावड बायकोचा भाऊ तेथे आला, मग हॉस्पिटलचा खर्चसुद्धा तोच करेल, माझ्या डोक्याला टेन्शन नाही. आणि तेवढ्यात रिया पाठीमागून येऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते सर्वेश बेबी मी येथे राहून राहून खूप बोर झाली आहे, चल ना आपण 4 दिवस गोव्याला जाऊया, मस्त एन्जॉय करूया. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि विचार करतो अरे वा ही तर भारी आयडिया आहे. आता माझी बावड बायको 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहील, तोपर्यंत मी 4 दिवस रियाबरोबर जातो आणि गोव्याला मस्त मजा करून येतो. आणि तो वॉचमॅनला म्हणतो हॅलो हॅलो आवाज येत नाहीये आणि चक्क तो फोन कट करून टाकतो.
रिया विचारते, काय झालं सर्वेश बेबी? तर राजेश म्हणतो, रिया मी तुझ्यावर यायला तयार आहे, पण माझ्याकडे कपडे नाही आहेत ना. तर रिया म्हणते, तू नको काळजी करू, आपण कपड्यांची नवीन शॉपिंग करूया, मस्त मजा मारूया. राजेश चांगलाच खुश होतो. आता 4 दिवस रियाबरोबर मजा करायची असा विचार तो करतो. रिया त्याला घट्ट मिठी मारते आणि राजेश विचार करतो, वा रिया वा, काय भारी आयडिया दिलीस तू. आता तिकडे माझी बावड बायको 4 दिवस हॉस्पिटलमध्ये, अर्णव आणि ईश्वरी तिची काळजी घेतील, हॉस्पिटलचं बिल भरतील आणि मी तुझ्याबरोबर मस्त गोव्याला हनीमून साजरा करेल, मजा करेल असा विचार करून राजेश खूप खुश असतो. इकडे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. अंजलीला काय झालं असेल याच विचाराने ते घाबरलेले असतात. तेवढ्यात नर्स तेथे येते आणि म्हणते, डॉक्टरांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. सगळेजण आतमध्ये येतात. अंजलीला शुद्ध आलेली असते आणि अर्णव विचारतो, डॉक्टर काय झाले माझ्या ताईला? तर ही डॉक्टर चांगली डेंजरस असते आणि अर्णववरच ओरडते, मिस्टर अर्णव राजेश शिर्के, हे काय करताय तुम्ही? तुमची ताईला 8वा महिना सुरू आहे, त्यांची क्रिटिकल प्रेग्नन्सी असताना सुद्धा तुम्ही एवढं दुर्लक्ष करताय. सगळेजण चांगलेच घाबरतात. अर्णव विचारतो, काय झालं? तर डॉक्टर सांगतात, त्यांना व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी आहे, त्यांना किती अशक्तपणा आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरी मागील 2 दिवसांपासून त्यांनी त्यांची औषधं आणि गोळ्या घेतलेल्या नाही आहेत. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. डॉक्टर म्हणतात, तुम्ही देवाचे आभार माना की त्या हॉस्पिटलमध्ये वेळेवर आल्या, नाहीतर त्यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली असती. 8व्या महिन्यातच बाळाचा जन्म झाला असता आणि मग बाळासाठी आणि आईसाठी हे खूप धोकादायक ठरलं असतं. यानंतर मला पुन्हा अशी कोणतीही गैरजबाबदारी नको आहे. त्यांच्याबद्दल असा बेजबाबदारपणा मी सहन करून घेणार नाही आहे. असं म्हणून डॉक्टर अर्णवला चांगलंच झापते. अर्णव सगळं गुपचूप ऐकून घेतो आणि अंजली काहीच बोलत नाही. ईश्वरी, आजी, आकाश, मामा या सगळ्यांना खूप काळजी वाटत असते की ताईला खरंच खूप मोठ्या संकटातून देवाने वाचवलंय, नाहीतर आज खूप वाईट घडलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सुरुवातीला तर मस्त रंगपंचमी साजरी झाली आणि ईश्वरी आणि अर्णवने राजेशची चांगली जिरवली, ते पाहायला मजा आली. मग ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस, अर्णवने ईश्वरीला उचलून घेतलं, हे दोघे बेडरूममध्ये एकत्र होते, ते सुद्धा पाहायला भारी वाटलं. पण मग पुन्हा एकदा अंजलीची तब्येत बिघडली आणि अंजलीच्या जीवावर बेतलंय आणि राजेश मात्र रियाबरोबर मस्त गोव्याला मजा करायला चाललाय. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा अंजलीला म्हणेल, ताई आता मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर घरी यायचं. तर अंजली म्हणेल, नाही, जोपर्यंत माझा नवरा परमिशन देत नाही तोपर्यंत मी कोठेच येणार नाही. आणि अर्णव आणि ईश्वरीला खूप टेन्शन येईल की आता हा राजेश काय बोलणार. तर इकडे राजेश हा तर रियाबरोबर मस्तपैकी गोव्याला पोहोचलेला असेल, फुल ऑन गोवा व्हाईब्स. आणि रिया ही चक्क त्याला म्हणेन, राजेश बेबी नाही सर्वेश बेबी, मी तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार करते. म्हणजे आता तिने चक्क ठरवलंय की राजेशबरोबर लग्न करायचं आहे. त्यामुळे राजेशला जबर धक्काच बसणार. मग आता राजेश हा रियाचा विषय गोव्यातच संपवणार की पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मग ईश्वरी आणि अर्णव हे त्यांच्या रूममध्ये असतील. ईश्वरी ही गोळ्या घेत नसेल. अर्णव तिला म्हणेल, नाटकं नाही करायची, गोळ्या घ्यायच्या. ताईबरोबर काय झालं पाहिलं ना, गुपचूप गोळी घे. ईश्वरी नाईलाजाने गोळी घेईल आणि म्हणेल, सर माझं तोंड खूप कडू पडलं या गोळ्या घेऊन घेऊन. तर अर्णव म्हणेल, ठीक आहे, मी तुझं तोंड गोड करतो. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसेल. ईश्वरी ही आश्चर्याने उभी राहील, तिचा तोल जाणार, अर्णव तिला सावरणार. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि ईश्वरी अर्णवच्या डोळ्यात पाहून प्रेमाने विचारेल, अर्णव सर तुम्ही माझं तोंड कसं गोड करणार आहात? म्हणजे ईश्वरी काहीतरी वेगळाच विचार करते आणि अर्णव काहीतरी वेगळा विचार करतोय. अर्णव हा काहीतरी मिठाई खाऊ घालून ईश्वरीचं तोंड गोड करण्याविषयी बोलतोय, पण ईश्वरी चांगलीच रोमॅन्टिक झाली आहे आणि वेगळाच काहीतरी विचार करते की अर्णव तिचं तोंड कसं गोड करणार आहे. अर्णवला सुद्धा हे समजतं आणि अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो की ईश्वरी चांगलीच रोमॅन्टिक झाली आहे. मग खरंच ईश्वरीच्या मनात जे आहे अर्णव तेच करणार का? तो ईश्वरीचं तोंड कसं गोड करणार हे तर आपला पुढील एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा
तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.